मुंडन करणार आहे आणि त्या मुंडनाची केस हे तीव्र आंदोलन करण्याची भूमिका जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष या ठिकाणी जाहीर करून गेले। या ठिकाणी हे धर्माला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही करत राहू। आज हे धरणे आंदोलन आम्ही या मुंडनाच्या धन्यवाद। सगळ्यांचे आक्षेप फेटाळून यांनी नगर परिषदेची अवास्तव टॅक्सवाढ या ठिकाणी प्रक्रिया या ठिकाणी राबविली आणि जनतेला अतिशय मनस्ताप त्या बाबतीत सहन करावा लागला। शासनाने अनेक नगर परिषदांना निवडणुका न झाल्यामुळे तिथे आक्षेपावर सुनावणी घेणारी तसेच निर्णय घेणारी समिती नसल्यामुळे अशा प्रकारच्या मालमत्ता करवाढीस त्या ठिकाणी स्थगिती दिली असताना यवतमाळ नगरपालिकेला ती का नाही दिली? यवतमाळ नगरपालिका ही काय महाराष्ट्राच्या बाहेर आहे का? अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्या बाबतीमध्ये दखल घेतली नाही। लोकांना दिशाभूल करण्याच्या हेतूनं असं एक पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल केलं की त्याला स्थगिती मिळाली आहे, परंतु अद्याप पावेतो या नगरपालिकेला त्या संदर्भामध्ये कसल्याही प्रकारचे आदेश प्राप्त झालेले नाही। आणि म्हणून या ठिकाणी दिनांक 4 डिसेंबरपासून आम्ही जे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्यामध्ये यापूर्वी अर्धनग्न आंदोलन आणि आज मुंडन आंदोलन करून या प्रशासनाला जागं करण्याचं, या शासनाला जागं करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो आहे। आणि जर याही माध्यमातून न्याय नाही मिळाला याच्यापुढे यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन तसेच न्यायालयाच्या मार्फत न्याय मिळवण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।